हॅलो फ्रेंड्स, सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय। तर मी आज परत एक नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे। आजचा माझा विषय आहे द प्रॉब्लेम ऑफ द रुपी। मी प्रियंका संतोष खरात, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर आज मी बोलणार आहे द प्रॉब्लेम ऑफ द रुपी, जे डॉक्टर आंबेडकरांनी स्वतः हे पुस्तक लिहिलेलं आहे। डॉक्टर बी आर आंबेडकर, भीमराव आंबेडकर यांनी द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हे पुस्तक ब्रिटिश राज्यवटीतील भारतीय चलनाभोवतीच्या इतिहासाच्या आणि समस्येचा शोध घेत हे पुस्तक त्यांनी लिहिले आहे। 1923मध्ये त्यांच्या डायरेक्ट प्रबंधक म्हणून लिहिलेले हे पुस्तक रुपयाच्या उत्पत्ती, उत्क्रांती आणि आव्हानांचा सखोल अभ्यास करते। सोन्याच्या विनिमय मानकाविरुद्ध युक्तिवाद करते आणि भारतातील अधिक आर्थिक नियंत्रणाची वकिली करते। तसेच रुपयाच्या समस्येचे प्रमुख पैलू, गोल्ड एक्सचेंज स्टँडची टीका। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असा युक्तिवाद केला की ब्रिटिश राज्यवटीत अस्तित्वात असलेले सुवर्ण विनिमय मानक भारताच्या आर्थिक हितासाठी हानिकारक होते। त्यामुळेच त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ऐतिहासिक विश्लेषण दिले। हे पुस्तक रुपयाच्या विकासाचे सविस्तर ऐतिहासिक विश्लेषण देते। ईस्ट इंडिया कंपनीच्या काळापासून ते ब्रिटिश राज्यवटीपर्यंतच्या त्यांच्या उत्क्रांतीचा मागोवा घेते। तसेच आर्थिक सार्वभौमत्वाचा पुरस्कार, भारताने आपल्या चलन आणि चलनाविषयक धोरणावर अधिक नियंत्रण मिळवावे या कल्पनेनेच आंबेडकरांनी समर्थन केले। स्वतंत्र मध्यवर्ती बँक आणि भारताच्या गरजा चांगल्या प्रकारे पूर्ण करण्याची चलन व्यवस्थापन प्रणाली स्थापना करण्याचा युक्तिवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केला। भारतीय चलन आणि बँकिंगवरील लक्ष केंद्रित करा, असेही बाबासाहेबांनी सांगितले। हे पुस्तक भारतीय चलनाची रचना, बँकिंग पद्धती आणि अर्थव्यवस्थेवरील त्यांचा प्रभाव आणि त्यांचे परीक्षण करते आणि त्याप्रकारेच संशोधनाची प्रासंगिकता। द प्रॉब्लेम ऑफ द रुपी यासारख्या संशोधनपत्राने आणि प्रबंधांनी भारताच्या आर्थिक संरचनेला आकार दिला आहे आणि त्यातील मार्गदर्शक तत्वावर आधारित रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBIची स्थापना करण्यात आली। तसेच द प्रॉब्लेम ऑफ द रुपी, इट्स ओरिजिनल अँड इट्स सोल्युशन्स म्हणजेच रुपयाची समस्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शोध प्रबंध आहे। तो त्यांनी ऑक्टोबर 1922मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये डॉक्टर ऑफ सायन्स म्हणजे BSc पदवीसाठी प्रस्तुत केला होता। हा प्रबंध डिसेंबर 1923मध्ये पुस्तक रूपात प्रकाशित झाला। तसेच मित्रांनो, जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ परत भेटत राहतील। तर आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय, थँक्यू।